मंडळी, श्रावण महिन्यातील शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. जरा जिवंतिकेची पूजा म्हणजेच म्हातारपणापर्यंत आणि जिवंतिका म्हणजेच जिवंत ठेवणे, म्हणजेच आपल्या संततीला म्हातारपणापर्यंत दीर्घायुष्य ठेवणाऱ्या देवतेची पूजा करणे. श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा करताना पुढील मंत्र म्हणावा. जरे जिवंतके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावर्ते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. जिवतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य: जिवतीची प्रतिमा किंवा फोटो, तेलाचा किंवा तुपाचा एक दिवा, तसेच धूप, अगरबत्ती. त्यासोबतच जिवंतिकेच्या प्रतिमेसाठी 21 मण्यांचे कापसाचे गेजा वस्त्र, नैवेद्यासाठी दूध किंवा खीर, फुटाणे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, अक्षदा, फुले, दुर्वा, आघाड्याची पानं, तसंच पाणी आणि मुलांना ओवाळण्यासाठी औक्षणाचे ताट आपण तयार करावं. देवीसाठी ओटीचं संपूर्ण साहित्य घ्यावं. आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी जरा जिवंतिकेची पूजा केली जाते. जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी मानली जाते. श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी जिवतीची पूजन आणि व्रत केले जाते. जिवती या व्रताची देवता आहेत आणि जिवती ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे. त्यासाठी श्रावणामध्ये प्रत्येक शुक्रवारी आपल्याला जिवतीचे पूजन करायचे असते. श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारी जिवतीचे चित्र किंवा प्रतिमा पाटावर ठेवावी. या दिवशी पूजन करताना प्रथम दिवा लावून घ्यावा. श्री गणेशांची स्थापना करावी आणि जिवतीच्या प्रतिमेला 21 मण्यांचे कापसाचे गेजा वस्त्र अर्पण करावे. हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात. त्यानंतर एक विडाही अर्पण करावा. हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, जोडविड्याची पानं हे सर्व साहित्य विड्यामध्ये घ्यावं. तसंच ओटीचं संपूर्ण साहित्य ठेवावं. श्रावणातील कोणत्याही एका शुक्रवारी ओटी भरावी. त्यानंतर कणकेचे दिवे बनवून ते प्रज्वलित करावेत आणि जिवतीची पूजा करावी आणि घरातील मुलांची औक्षणही करावं. श्री स्वामी समर्थ.